आज आपण हिरव्या मुगाचे असे कुरकुरीत कटलेट बनवणार आहोत. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही हे कटलेट्स मुलांच्या टिफिनला देऊ शकता. खूप छान लागतात. हिरवे मूग आहेत म्हटल्यावर पौष्टिक असणारच. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी हिरवे मूग रात्रभर भिजत घातले होते आणि कुकरला एकच शिट्टी दिली आहे. त्याच्यानंतर एका वाडग्यात काढून घेतले. त्याच्यात कांदा, गाजर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता. इथे मी उकडलेला बटाटा घेतला होता, तो घातलाय. आम्ही किसून घेतलाय पूर्ण. कोथिंबीर इथे मी जास्त घालणार नाही, त्याने चव छान लागते. एक पाव चमचा आलं लसूणची पेस्ट घातली. इथे मसाले सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मी हळद घातली आहे पाव चमचा धनेपूड घालणार आहे, पाव चमचा जिरेपूड आणि इथे मी मगाशी एक हिरवी मिरची घातली होती, म्हणून मी इथे लाल तिखट एक अर्धा किंवा पाव चमचा घालणार आहे. पाव चमचाच घातलं आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. अर्धा लिंबू घातला आहे, पिळून घालायचा आहे व्यवस्थित. लिंबामुळे चव छान येते खरं, म्हणून लिंबू घालायचं आहे. आता हे सगळे मसाले कुठलंच पीठ न वापरता पहिले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे हे मसाले छान लागले जातील आतमध्ये. आता याच्यामध्ये मी 1 चमचा तांदळाचं पीठ घातलं आहे. तांदळाच्या पिठामध्ये कुरकुरीतपणा येतो. आणि 2 चमचे बेसन घालणार आहे. बेसनामुळे कटलेटला खमंगपणा येईल, म्हणून बेसन घातले 2 चमचे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. एकजीव करून घेतल्यानंतर याचा आपल्याला गोळा नाही करायचा, आपल्याला याचे छोटे छोटे असे कटलेट्स बनवायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो शेप हवा असेल तर तुम्ही देऊ शकता. मी इथे गोलच दिला आहे. थोडंसं आधी हाताला तेल लावून घेते, म्हणजे हे हाताला चिटकणार नाही. थोडासा गोळा घ्यायचा हातावर आणि तो अलगद हाताने गोल करून घ्यायचा आहे. ही रेसिपी खरंच छान आहे. तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा नक्की देऊ शकता. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या पद्धतीने मी सगळे कटलेट करून देणार आहे. तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे असतील त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता. आता हे कटलेट आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत, म्हणून मी तवा आधीच तापत ठेवला होता गॅसवर. थोडंसं तेल टाकलं आहे. सुरुवातीला 3 असं सोडणार आहे मी, म्हणजे छान असे खरपूस भाजून होतील आपले. दोन्ही साईडने याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एक साईड घातल्यानंतर मी परतली आहे आणि आता दुसरी साईड छान अशी खरपूस भाजून घेतली. दोन्ही साईड माझे भाजून झालेत. आता हे साईडला लावते. असं केल्याने काय होतं, त्याच्यामधलं जे तेल असतं ते खाली नितळतं आणि पदार्थाला जास्त तेल राहत नाही. बाकीचे सुद्धा मी याच पद्धतीने शॅलो फ्राय करून घेणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. दोन्ही साईडने छान असे शॅलो फ्राय करून घेतल्यानंतर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता सर्व करते. इथे मी पुदिन्याची चटणी ठेवली आणि हे आपले तयार केलेले कटलेट्स आहेत. धन्यवाद.